नमस्कार मित्रांनो. जून महिना उजाडलाय, आभाळ भरून आलं, मातीचा वास येतोय, पण बळीराजाच्या मनात मात्र दुहेरी संकट आहे. एकीकडे पेरणीची घाई, तर दुसरीकडे डोक्यावरचं कर्जाचं डोंगरा एवढं ओझं. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला. पेरणीची घाई करू नका. आणि दुसरीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे. येत्या 10 दिवसात कर्जमाफीचा निर्णय. पण खरंच 10 दिवसात काय होणार? सरकारची पुढची चाल काय आहे? याच विषयाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन का केलंय? याचा अर्थ असा नाही की शेती करू नका, पण पावसाचा अंदाज पाहूनच पाऊल उचला. हा त्यामागचा हेतू आहे. पण घाईत पेरणी केली आणि पावसाने हुलकावणी दिली तर दुबार पेरणीचा फटका बसतो. बियाण्यांचा खर्च, खतांचा खर्च आणि मजुरी हे सगळं पाण्यात जातं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हवामान खात्याच्या अचूक अंदाजाची वाट पाहणे हेच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की शेतकरी कर्जमाफीची फाईल सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांची जाण आहे. 10 दिवसांचा कालावधी का? यामध्ये तांत्रिक कागदपत्रांची पडताळणी, बँकांची आकडेवारी आणि निधीची उपलब्धता यावर काम सुरू आहे. मित्रांनो, भरणे साहेबांनी 10 दिवसांचा जो वेळ मागितला आहे, तो सरकारची एक जबाबदार भूमिका आहे, म्हणूनच बघितला पाहिजे. पण आता 10 दिवसात जर निर्णय झाला नाही, तर सरकारला जाब विचारण्याची जबाबदारीही आपलीच आहे यामध्ये. तर मित्रांनो, कसं असतं, शेतकरी नेहमी सरकारवर अवलंबून असतो. पण गेल्या काही वर्षात आपण पाहिलंय यामध्ये कर्जमाफीच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्ष खात्यात पैसे यायला वेळ लागतो. अशा वेळी पेरणी थांबवून ठेवणं हे शेतकऱ्यांसाठीच किती मोठी कठीण परिस्थिती आहे हे सरकारला कळावं. तुम्ही बँकांशी बोलून ठेवा, जमिनीच्या सातबारा अपडेट ठेवा आणि पेरणीसाठी बियाणे घेताना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे नक्की निवडा. तर मंडळी, येत्या 10 दिवसात काय हालचाल होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री भरणे साहेब यावर काय ठोस निर्णय घेत आहे यावर आमचं चॅनलचं बारीक लक्ष ठेवून आहे. तुम्हाला काय वाटते? ही कर्जमाफी सरसकट हवी की ठराविक निकषांवर? खालील कमेंट्स बॉक्समध्ये तुमची मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ते पेरणीची घाई करणार नाहीत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, धन्यवाद.